महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्दा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसिन। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या उपस्थितीमध्ये सत्कार झाला, याचा अर्थ आम्ही अफजल खानाचे फौजेतले नाही हे सिद्ध झालं, असा बोजरा टोला भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेला लगावलाय। पार्ल्यामध्ये हृदयनाथ मंगेशकर यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना विनोद तावडेंनी हे वक्तव्य केले की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार झाला म्हणजे आम्ही अफजल खानाच्या फौजेतले नाहीत हे सिद्ध झालंय। याशिवाय जनतेनेही ते दाखवून दिलंय। यापुढे महाराष्ट्रात फक्त विकासाचं राजकारण करण्यात येईल असंही तावडे म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यानंतर श्रोत्यांनी प्रचंड टाळ्या वाजवून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला। त्यावर तावडे म्हणाले की तुमच्या टाळ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की आम्ही बरोबर होतो, आम्ही अफजल खानाची फौज नाही। नवीन सरकार बाबासाहेब प्रस्तुत होत आहे। प्रस्तुती वेदना खूप आहेत। गेले 4 दिवस फटाके ते ऐकू आले नाही। दिवाळी संपली आणि आता वेदना ऐकायला आल्या नाही। नॉर्मल होते की सीझन होते मला माहित नाही, पण एक गोष्ट अविनाश प्रवाळकरला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत परागचाने माझा सत्कार केला। याचा अर्थ हा शिक्कामोर्तब झाला की आम्ही अफजल खानाच्या सैन्यातले नाही। आपल्या टाळ्यांनी तर अजून केलं। महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेसाठी भाजप जेव्हा विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहात अनुपस्थित राहील, असं इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी सूचविधान केलं आहे। या विधानामुळे भाजपच्या अल्पमतातलं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार खतपाणी घालत आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेना आणि भाजप हे स्थिर सरकारसाठी एकत्र येताना दिसत नाही। अशा अवस्थेत कोणीच पावलं उचलली नाही तर पुढचे 6 महिने राज्याचं सरकार हे कोसळेल आणि त्यानंतर महाराष्ट्राला पुन्हा निवडणुका सामोरं जावं लागेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात स्थिर सरकार यावं या उद्देशानेच आपण आधी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला होता। मात्र असा पाठिंबा त्यांना जर नको असल्यास आपण सभागृहात अनुपस्थित राहून भाजपचं अल्पमतातलं आणि स्थिर सरकार आणण्यासाठी हातभार लावू, असंही शरद पवार म्हणाले। यापूर्वी शरद पवार यांनी न मागता पाठिंबा दिल्याने भाजप आणि शिवसेनेची काही प्रमाणात गोची झाली होती। त्यानंतर आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याचाच फायदा घेत भाजप स्वबळावर आणि अल्पमतातलं सरकार स्थापन करू इच्छित आहे, या शंकेला पुरेपूर वाव मिळत आहे। निवडणुकीपूर्वी ताडर भूमिका घेणारी शिवसेना आता नरमाईची भूमिका घेताना दिसते। महाराष्ट्राचा रथ प्रगतीकडे नेणाऱ्याला आम्ही साथ देऊ, अशी भूमिका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून मांडण्यात आली आहे। जनतेच्या आशीर्वादाचं सोनं करून महाराष्ट्राचा रथ पुढे नेणारा कोणीही असू द्या, शिवसेना हिमतीनं आणि हिकमतीनं त्याला साथ देईल, असं सामनामधून म्हटलं गेलंय। त्यामुळे प्रचारादरम्यान भाजप विरोधात वक्तव्य करणारी सेना आता नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकावर जोरदार प्रहार करूनही आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजप सोबत जाण्याचे संकेत दिसत आहेत। मात्र शिवसेनेनं भाजप सोबत अशी फरफट करून घेण्यापेक्षा सरळ सरळ विरोधी बाकावरती बसावं, असा घरचा आहेर भारतकुमार राऊत यांनी सेनेला दिलेला आहे। भारतकुमार राऊत यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे माजी खासदार असून शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं होतं। ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपलं हे मत व्यक्त केलंय। सत्तेत राहण्यासाठी भाजप समोर किती वाकावं हे सेनेनं ठरवावं, मात्र तत्वांना मुरड न घालता स्वाभिमानानं शिवसेनेनं विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं हे मत त्यांनी व्यक्त केलंय। आत्मसन्मान कायम ठेवावा अशा आशयाचे होर्डिंग
शिवसेनेला लावल्याचे श्री राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून वक्तव्य केलंय. मात्र भरतकुमार राऊत पक्षात नसून ते प्रवक्ते नाहीत, म्हणून त्यांचं मत सेनेनं विचारात घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण सेनेच्या वतीनं देण्यात आलंय. 122 जागांवरती विजय मिळवल्यानंतर आता बहुमतासाठी भाजप सेनेची मदत घेणार की राष्ट्रवादीची छुपी मदत घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सर्वाधिक मत मिळवलेला दुसरा पक्ष सेना असला तरी भाजप सत्तेसाठी कोणाशी संवाद साधणार हे आता फक्त 2 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर रिपाईच्या रामदास आठवलेंना केंद्रातील सत्तेचे वेध लागलेले आहे आणि मंत्रिपदाचे सुद्धा. लोकसभा निवडणुकीदरम्यान नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीदरम्यान आठवलेंना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर सेनेतून मिळाली होती. पण राज्यातील राजकारणामध्ये न अडकून पडता केंद्रात सत्ता करायला आवडेल असं सूचविधान आठवलेंनी केलंय. भारत सरकार में जाने की है और उसको नरेंद्र मोदी साहब ने भी हमको शुरू में आश्वासन दिया था, उसका विस्तार में जरूर विचार किया जाएगा. और जब मैंने अभी शिवसेना का समर्थन करना है, बीजेपी का करना है, तब जब बीजेपी का समर्थन करने का निर्णय हमने लिया था तब मतलब बीजेपी ने हमको आश्वासित किया है कि भाई केंद्र में हमें मंत्रिपद दिया जाएगा. तो मुझे लगता है कि मैं राज्य में नहीं रहना चाहता हूं, मैं दिल्ली की राजनीति में आना चाहता हूं, क्योंकि मेरा मंत्रिपद कांग्रेस पार्टी से 2004 से पेंडिंग है और हमारी पूरी भारत की जनता चाहती है कि मैं केंद्र के मंत्रिमंडल में रहूं. तो इसीलिए अभी जब भी नवंबर में विस्तार होगा तो मेरा नंबर उसमें हो सकता है. और महाराष्ट्र में भी रिपब्लिकन पार्टी का एक मंत्री तो हो सकता है, उसके लिए भी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे निलोफर नावाचं चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर येऊन धडकणार आहे. हे महाचक्रीवादळ पूर्व गुजरात आणि पाकिस्तानकडे सरकत चाललंय. या निलोफर चक्रीवादळामुळे गेले 2 दिवस ऑक्टोबर हिटचे चटके सोसणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्राला या वादळाचा थेट धोका नसला तरी येत्या काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि कमी तापमान जाणवणार. सध्या वायव्येकडे प्रवास करत असलेले हे वादळ 2 दिवसांनी दिशा बदलून उत्तर गुजरात व पाकिस्तानच्या किनाऱ्याला धडक देण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. दरम्यान थंडीची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना सध्या उकाड्यापासून दिलासा मिळालाय. थंड वाऱ्यांमुळे दुपारचे तापमान हे घसरून 29 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलंय. भुसावळ इथून ओंकारेश्वर येथे दर्शनाला जाताना भुसावळमधील तोलांबे परिवारावर काळानं झडप घातली आहे. मध्य प्रदेशातील इंदोर इच्छापूर हायवेवर सकाळी 11:30ला ट्रक व कुजरची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये 8 लोकांचा जागीच मृत्यू झाला आणि दुर्दैवीची बाब म्हणजे ते सगळेचे सगळे तोलांबे परिवारातील होते. त्यामध्ये 3 पुरुष, 3 महिला व 2 मुलांचा समावेश असून 4 जण गंभीर जखमी झाले. जखमीमध्ये 2 मुलं, 1 पुरुष व 1 महिलेचा समावेश आहे. जखमींना भुसावळ जळगाव रोडवरील गोदावरी हॉस्पिटलला भरती करण्यात आले. या अपघातात एकाच कुटुंबातील 7 लोकांचा मृत्यू झाल्यानं भुसावळ येथील गणेश कॉलनीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात नावारूपास आलेल्या अकलूज येथे घोडे बाजारात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून नामवंत जातीचे 3 ते 4 हजार घोडे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. या घोडे बाजारात दरवर्षी जवळपास 7 ते 8 कोटींची उलाढाल होते. गेल्या 6 वर्षापासून हे घोडे बाजार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरवलं जातं. सोलापूर जिल्ह्याची सहकार आणि कृषी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूज येथे दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं घोडे बाजार भरवला जातो. या घोडे बाजारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून कोठेवाडी, मारवाड, पंजाब, सिंह असे जातीवंत घोडे विक्रीसाठी आलेले आहेत. यावर्षी जवळपास 3000हून अधिक घोडे बाजारात दाखल झाले आहेत. 1 लाखापासून ते 25 लाखापर्यंतचे घोडे इथे विक्रीसाठी येतात. घोडे व्यापारी व ग्राहकांसाठी बाजार समितीनं चांगली सोय केली असून घोड्यांसाठी चारा, पाणी, सावली, आरोग्य सेवा तसेच इतर सर्व प्रकारच्या सुख सुविधा तिथं ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बाजार समितीने चांगल्या सुख सुविधा दिल्यामुळे घोड्या बाजारात महागाई असली तरी घोड्यांची संख्या वरचेवर वाढू लागली आहे. आणि विशेष म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ अशा विविध राज्यातून घोडे खरेदी करण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात नावारूपास आलेल्या अकलूज येथील घोडे बाजारास वाढत्या महागाईच्या काळातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माझं नाव सर्जेराव खेडकर. आम्ही पुण्यातनं रांजणगाव गणपतीतनं आलेलो आहोत. सालाबादप्रमाणे आम्ही या ठिकाणी हजेरी लावत असतो. मोहिते पाटलांनी या बाजाराचं आयोजन प्रत्येक वर्षी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. या ठिकाणी अकलूज घोडे बाजार प्रत्येक 5-6 वर्षापासून आम्ही या ठिकाणी येत आहोत. आमच्या आवश्यकता आम्ही घोडे या ठिकाणी घेत असतो, पण महागाईच्या कारणास्तव अकलूजमध्ये घोडे बाजार नाही मागलेला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत वाढलेली आहे. नमस्कार, मैं रहने वाला बरेली यूपी का. यहाँ पे आते हुए 5 साल हो गए हमारे को. हमेशा यहाँ पे धंधा अच्छा रहता है. ये साल भी धंधा अच्छा रहेगा, पण थोड़ी महंगाई है यहाँ पे, क्योंकि गाड़ी भाड़ा, ट्रांसपोर्ट, भूसा भी महंगा है और सालों से ये साल महंगाई है. इसके लिए हम लोगों ने भी थोड़ा दाम बढ़ा दिए है घोड़े. अभी एक घोड़े में लगभग ऐसा 20,000 रुपये का 25,000 रुपये का फ़र्क है पिछले साल से ये साल में. लेकिन ग्राहक आते हैं. यहाँ पे सुविधा अच्छी है, पानी, लाइट, सावली. बाकी यहाँ पे कोई नांदेड मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. रात्री 10:30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. श्री राठोड पहिल्यांदाच मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मुंबईत आज होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीसाठी गोविंद राठोड मुंबईला निघाले होते. देवगिरी एक्सप्रेसने नांदेडहून मुंबईकडे प्रवास करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी जालन्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता अगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली होती. राठोड यांनी मागील वेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना थोड्याच मतांना पराभव झाला. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अतिशय संयमी नेतृत्व अशी त्यांची ओळख राहिली आहे. राठोड यांच्या अकाली निधनानं भाजपातील आमदार संख्या मात्र 1 कमी झाली आहे. रविवारी मोदींची टी पार्टी पार पडली. त्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह अनेक शिवसेना खासदार उपस्थित होते. दरम्यान अनेक मंत्र्यांनी आपल्या कामाचे रिपोर्ट कार्ड पंतप्रधानांसमोर सादर केले. तसेच जनधन योजना, आदर्श ग्राम योजना यासहित इतर योजनांचा अंतर्भाव असलेल्या खासदारांची पंतप्रधानांनी वैयक्तिक चर्चा सुद्धा केली. तसेच नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानाविषयी देखील सर्व खासदारांची विशेष चर्चा केली. साधारण 2 तास ही टी पार्टी चालू होती. मात्र या कार्यक्रमात राज्यातील युतीबाबत कोणीही काहीही बोललं नाही असं समोर येत आहे. या दरम्यान टी पार्टीमध्ये नेमकं काय झालं याची माहिती भाजपचे नेते राजू प्रताप रुडी ये देत आहेत. सभी सहयोगी दल के एनडीए के साथी हमारे साथ इस बैठक में उपस्थित थे. बैठक लगभग 2 घंटे चली. बड़े आत्मीय वातावरण में यह बैठक चला, जिसमें लोकसभा और राज्यसभा के सभी सांसद थे और कई विभागों का प्रस्तुतिकरण हुआ. माननीय प्रधानमंत्री जी ने सफाई से लेकर स्वच्छता से लेकर के किस तरह से सांसद एक बड़े परिवर्तन का केंद्र बिंदु बन सकता है, उस पर उन्होंने अपनी चर्चा रखी. बहुत सारे व्यक्तिगत और भावनात्मक विषयों पर उन्होंने विषय रखा. मुझे लगता है कि एक सीधा संवाद देश के प्रधानमंत्री ने अपने सांसदों से, एनडीए के सांसदों के साथ किया. ये अपने आप में एक ऐतिहासिक अनुभव. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. आपण बघत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.